Dear friends, next article is loss of biodiversity. ही एवढी मोठी बायोडायव्हर्सिटी आपल्या पृथ्वीवरती आहे, परंतु ती लॉस्ट होत चाललेली आहे. आणि ती लॉस का होत चाललेली आहे त्याची कारणं आपल्याला शोधायची आहेत आणि त्यावर काय पर्याय करता येतो त्याचाही विचार करायचा आहे. IUCN ची जी रेड लिस्ट आहे 2004 ची, ती सांगते 784 स्पीसीज, 784 स्पीसीज, त्यामध्ये 338 स्पीसीज ऑफ व्हर्टिब्रेट and 359 invertebrates and 87 plants were extinct in last 500 years. गेल्या 500 वर्षामध्ये 784 स्पीसीज या अर्थ वरून नष्ट झालेल्या आहेत. एकदा एखादी स्पीसीज अर्थ वरनं नष्ट झाली की पुन्हा निर्माण करता येत नाही. मला सांगा, रियल डायनोसॉर निर्माण आज करता येईल का? नाही. नष्ट झाली की झाली. तर 784 स्पीसीज या अर्थ वरून नष्ट झाल्या गेल्या 500 वर्षामध्ये. आणि त्यामध्ये 338 व्हर्टिब्रेट आहेत, 359 इनव्हर्टिब्रेट आहेत, 87 प्लांट आहेत. एवढ्या स्पीसीज अर्थ वरून नष्ट झालेल्या आहेत. एक्झाम्पल, डोडो मॉरिशस मध्ये, क्वागा आफ्रिकेमध्ये, थायलॅसिन ऑस्ट्रेलियामध्ये, स्टेलार सी काऊ रशियामध्ये, and 3 subspecies of Bali Javan Caspian of tiger. हे त्याचे एक्झाम्पल आहेत. इथं डोडो दाखवलाय, क्वागा दाखवलाय, थायलॅसिन दाखवलाय, स्टिलार सी काऊ आहे, बाली टायगर आहे. या स्पीसीज नष्ट झालेल्या आहेत असं हा डेटा सांगतो. डोडो 27 स्पीसीज डिसअपियर्ड इन लास्ट 20 इयर्स. फार धोक्याची स्थिती निर्माण झाली. 27 स्पीसीज 20 वर्षात डिसअपियर झाल्या. क्वागा 15,500 स्पीसीज फेस द थ्रेट ऑफ एक्सटिंक्शन. एवढ्या स्पीसीज आता नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. 12% ऑफ बर्ड्स, 23% ऑफ मॅमल्स, 32% ऑफ एम्फिबियन्स, 31% ऑफ जिम्नोस्पर्म स्पीसीज फेस थ्रेट ऑफ एक्सटिंक्शन. एवढ्या स्पीसीज आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, इंडेंजर्ड आहेत त्या. द करंट स्पीसीज एक्सटिंक्शन रेट 100 to 1000 टाइम्स फास्टर दॅन प्री ह्युमन टाइम्स. आपला काळ सुरू होण्यापूर्वी आणि आता आपला इंटरफेअर वाढल्यामुळं 100 ते 1000 पटीनं एक्सटिंक्शनची प्रोसेस वाढली. आपल्या मुळे वाढलेलं आहे. If this trend continue, nearly half of all species on Earth might be extinct in near 100 years. असंच जर स्पीड राहिला तर 100 वर्षामध्ये जवळपास निम्म्या स्पीसीज या पृथ्वीवरच्या नष्ट होतील. आता याचे इम्पॅक्ट काय? डिक्लाइन प्लांट प्रोडक्शन, एन्व्हायरमेंटल पर्टुर्बेशन्स सच ॲज ड्रॉट. सगळीकडे दुष्काळ दुष्काळ दुष्काळ.
increased variability in ecosystem processes such as plant productivity, water use, pest, disease cycle. Causes of loss of biodiversity. कशामुळे या स्पीसीज नष्ट होत चालल्यात? यामध्ये habitat loss and fragmentation, co-extinction, alien species invasions, over-exploitation. These are causes of extinction. That is the evil quartet. Habitat loss and fragmentation हा महत्वाचा फॅक्टर आहे. स्पीसीज नष्ट होण्याचं हे महत्वाचं कारण आहे. बघा, आपण काय करतोय? फॉरेस्ट कट करतोय, तिथं शेती करतोय. फॉरेस्ट कट करतोय, तिथं इंडस्ट्री एस्टॅब्लिश करतोय. आणि त्यामुळं त्या ठिकाणचं जे नॅचरल हॅबिटॅट आहे ती डिस्टर्ब होत आहे. ते फ्रॅगमेंटेशन, तुकडे तुकडे होत चाललेत त्याचे. फॉर एक्झाम्पल, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये लॉस फ्रॉम 14% to 6%. Thousands of hectares of rain forest are being lost within hours. फार मोठा लॉस रेन फॉरेस्ट मध्ये होत चाललाय. पहा, डिफॉरेस्टेशन इन अमेझॉन फॉरेस्ट. फ्रॅगमेंटेशन म्हणजे आपण रोड कन्स्ट्रक्ट करायला लागलो, रेल्वे लाईन टाकायला लागलो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या फायद्याच्या गोष्टी बनवायला लागलो. त्यामुळं फ्रॅगमेंटेशन, ते पॉप्युलेशन जे आहे ते फ्रॅगमेंट मध्ये डिवाइड व्हायला लागलं. अमेझॉन रेन फॉरेस्ट बीइंग कट फॉर कल्टिवेटिंग सोयाबीन और फॉर कन्वर्जन ऑफ ग्रासलँड फॉर कॅटल्स. अमेझॉनचं फॉरेस्ट कट करून तिथं सोयाबीन कल्टिवेट केलं जातं किंवा कॅटल्सना ग्रास पाहिजे त्यासाठी वापर केला जातो. फ्रॅगमेंटेशन बॅडली अफेक्ट द एनिमल रिक्वायरिंग लार्ज टेरिटरी अँड मायग्रेटरी एनिमल्स. एनिमल्सना कसा मोठा एरिया पाहिजे, परंतु फ्रॅगमेंटेशननं एरिया सगळे छोटे छोटे होत चालले आणि मग मायग्रेटरी किंवा मोठे ॲनिमल्स त्यांना इकडून तिकडं जाण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. हॅबिटॅट अँड फ्रॅगमेंटेशन. पहा, हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन, ग्रॅज्युअल पीसमिल डिग्रेडेशन ऑफ हॅबिटॅट. आपण शेती करायला लागलो, रोड्स, लॉगिंग, यामुळं पण परिणाम झालाय. कंटिन्यूअस हॅबिटॅट्स आर ब्रोकन इनटू पॅचेस, स्पीसीज नीडिंग दॅट हॅबिटॅट डिसअपियर्स. पहा, एका हॅबिटॅट मध्ये, एका एरिया मध्ये या सगळ्या स्पीसीज राहत होत्या, परंतु फ्रॅगमेंटेशननं तेच दोन एरिया वेगळे झाले. When large ecosystem becomes fragmentation or fragmented, species with large range may not enough area to survive. त्यामुळं या स्पीसीज दोन भागात डिवाइड झाल्या. त्यामुळं स्पीसीजला सर्वायवल साठी जेवढा एरिया पाहिजे तेवढा एरिया मिळत नाही. पहा, मोठ्या प्रमाणावर आपण हे प्रॉब्लेम करत चाललोय. त्यानंतर दुसरं कारण आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन. पॅसेंजर पिजन, स्टिलार सी काऊ. बघा, स्टिलार सी काऊ, पॅसेंजर पिजन एक्सटिंक्ट ड्यू टू ओव्हर एक्सप्लॉयटेशन. त्याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केला गेला म्हणून ते
जास्त लवकर नष्ट होऊ लागले, ते एक्सटिंक्ट होऊ लागलेले आहेत. ओव्हर एक्सप्लॉयटेशन, नको तेवढा वापर करायचा, हायगाईज करत नाही आपण. पहा, नको तेवढा वापर, ओव्हर एक्सप्लॉयटेशन. त्यानंतर अलाइन स्पीसीज इन्व्हॅजन्स, एकतर एखाद्या एरियात त्या स्पीसीज सगळ्या व्यवस्थितपणे जगतायत, परंतु एखादी स्पीसीज नवीनच त्या एरियात येते आणि ती इतकी जबरदस्त असते की तिथं असणाऱ्या स्पीसीजना सगळ्यांनाच धोका पोचतो आणि त्यामुळे सुद्धा तिथल्या स्पीसीज नष्ट होऊ शकतात. अलाइन स्पीसीज कॉज डिक्लाइन और एक्सटिंक्शन्स ऑफ इंडिजिनियस स्पीसीज. नेटिव्ह स्पीसीज ज्या आहेत, तिथल्या मूळ स्पीसीज ज्या आहेत, नवीन एखादी स्पीसीज आली तर ती स्पीसीज काय करते, राहिलेल्या तिथल्या मूळ स्पीसीजना धोका निर्माण करते आणि त्या नष्ट होतात. एक्झाम्पल्स पहा. नाईल पर्च, नाईल पर्च, ह्या नाईल पर्च आहे, इंट्रोड्युस्ड इन लेक ऑफ व्हिक्टोरिया म्हणजे ईस्ट आफ्रिका, caused extinction of 200 species of child fish at lake. म्हणजे 200, बघा, चिचलीड फिश ज्या आहेत, या 200 स्पीसीज तिथून नष्ट झाल्या. 200 पेक्षा जास्त एका माशामुळं, एक मासा तिथं इंट्रोड्यूस केल्यामुळं, नाईल पर्च इंट्रोड्यूस केल्यामुळं 200 वेगवेगळ्या फिशच्या प्रजाती तिथल्या एक्सटिंक्ट, 200 पेक्षा जास्त होऊ लागल्या. गाजर गवत, काँग्रेस गवत, आपल्याकडं गाजर गवत पार्थेनियम भयानक वाढत चाललंय, सगळीकडे वाढत चाललंय. त्यामुळं मूळ स्पेसीजला धोका निर्माण झालाय. कॅरॉट ग्रास म्हणतो आपण. लँटेना, घाणेरी, हे आपल्याकडं इंट्रोड्यूस झाल्यामुळं मूळ स्पीसीजना धोका निर्माण केला त्यानं. वॉटर हायसिंथ, इकॉर्निया, इतकं वाढतात या स्पीसीज, इतक्या स्पीडनं वाढतात, बाकी कोणा नीट व्यवस्थित जगूच देत नाहीत आणि त्यामुळं नेटिव्ह स्पीसीज नष्ट होऊ लागले आहेत. इल्लीगल इंट्रोडक्शन ऑफ आफ्रिकन कॅटफिश, क्लॅरियस गॅरिएपायनस फॉर ॲक्वाकल्चर, ट्रीट द इंडिजिनियस कॅटफिशेस. म्हणजे इल्लीगल काही इंट्रोडक्शन केलंय आफ्रिकन कॅटफिशचं आणि त्यामुळं बाकीच्या इंडिजिनियस फिशला प्रॉब्लेम निर्माण झाला. असे अलाइन स्पीसीज ज्या आहेत, बाहेरच्या स्पीसीज तिथं इंट्रोड्यूस झाल्या तर मूळ ज्या स्पीसीज आहेत त्या नष्ट होत चाललेल्या आहेत. पहा, हे सगळे एक्झाम्पल त्याचेच आहेत. को एक्सटिंक्शन हे एक कारण आहे. काही स्पीसीज कशा असतात, प्लांट आणि ॲनिमल एकमेकावर अवलंबून असतात. When species becomes extinct, the species associated with also extinct. ते मिळून असतात ना. आता इथं बघा, या फ्लावर मधून नेक्टर सक केला जातो बर्डच्या मदतीनं. आता ही स्पीसीज नष्ट झाली, हे बर्ड सुद्धा नष्ट होणार. हे बर्ड्स नष्ट झाले, हे प्लांटची स्पीसीज सुद्धा नष्ट होणार. हे को एक्सटिंक्शन आहे. एक्सटिंक्शन ऑफ पॅरासाइट व्हेन होस्ट बिकम्स एक्सटिंक्ट. हे हा पॅरासाइट आहे, होस्ट. होस्ट नसला पॅरासाइट नष्ट होणार, पॅरासाइट नसला होस्ट नष्ट होणार. एक्सटिंक्शन ऑफ पॅरासाइट व्हेन होस्ट इज एक्सटिंक्ट. अशा प्रकारे बघा, हे को एक्सटिंक्शन होत आहे. को एक्सटिंक्शनचे एक्झाम्पल आता आपण पाहिलेले आहेत.
या स्पीसीज नष्ट होत चाललेल्या आहेत, त्यांना आपण कॉन्झर्व करणं ही आत्ताची गरज आहे. त्यामुळं नेक्स्ट आर्टिकल आहे बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. रिझन्स फॉर कॉन्झर्वेशन. नॅरोली utilitarian arguments, broadly utilitarian arguments, ethical arguments. पहिला नॅरोलीचा विचार करा. ह्युमन डिराइव्ह इकॉनॉमिक बेनिफिट्स फ्रॉम नेचर ॲज फूड, फायरवूड, फायबर, कन्स्ट्रक्शन मटेरियल, इंडस्ट्रियल प्रोडक्ट, टॅनिन, लुब्रिकंट्स, डाईज, रेनिन, परफ्यूम, मेडिसिन मिळतात. 25% ड्रग प्लांट पासून मिळतात. 25,000 स्पीसीज प्लांटच्या मेडिसिनल व्हॅल्यू असलेल्या आहेत. म्हणजे या निसर्गाकडून माणसाला बरंच काय मिळतं. फूड मिळतं, यापासून फायरवूड मिळतंय, फायबर मिळतंय, कन्स्ट्रक्शन साठी मटेरियल मिळतंय, लुब्रिकंट्स मिळतात, ड्रग्ज मिळतात, डाईज मिळतात, रेजिन्स मिळतात, परफ्यूम मिळतात. आणि 25% ड्रग जे आहेत ते प्लांट पासून आपण मिळवतो. आणि 25,000 स्पीसीज ज्या प्लांटच्या आहेत त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन मिळवतो. त्याच्यासाठी आपल्याला कॉन्झर्वेशन केलं पाहिजे. ब्रॉडली युटिलारियन आर्ग्युमेंट. बायोडायव्हर्सिटी प्ले मेजर रोल इन मेनी इकोसिस्टम सर्व्हिसेस. जसं ॲमेझॉन फॉरेस्टचा विचार केला तर 20% ऑफ टोटल O2 इन अर्थ ॲटमॉस्फिअर. एकूण जो ॲटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन आहे त्याच्यातला 20% ऑक्सिजन केवळ ॲमेझॉन फॉरेस्ट देतं. आणि म्हणून तर त्यांना आपण म्हणतो लंग्स ऑफ अर्थ ॲमेझॉन फॉरेस्टला. पॉलिनेशन थ्रू हनी बीज, बंबल बीज, बर्ड्स, बॅट्स, अस्थेटिक प्लेजर्स. यासाठी सुद्धा आपल्याला ही बायोडायव्हर्सिटी आपल्याला कॉन्झर्व करायची आहे. आणि इथिकल, एव्हरी स्पीसीज हॅज इंट्रेन्सिक व्हॅल्यू. प्रत्येक स्पीसीजची इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे. दुसऱ्याचंही महत्व आहे हे आपणही समजून घेतलं पाहिजे. तेवढे इथिक्स आपल्यामध्ये असले पाहिजेत. We have moral duty to care for their well-being. आपण जसे व्यवस्थित राहावं ही काळजी आपण घेतो, माणसाची काळजी घेतात, तशा बाकीच्या स्पीसीजची काळजी घेणं ही सुद्धा आपली मोरल ड्युटी आहे. इथिकल आर्ग्युमेंट्स. आता कॉन्झर्वेशन करायचं का करायचं हे सांगितलं. इन सिटू म्हणजे ऑन साइट कॉन्झर्वेशन आणि एक्स सिटू म्हणजे ऑफ साइट कॉन्झर्वेशन. इन सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे ऑन साइट कॉन्झर्वेशन. द कॉन्झर्वेशन ऑफ जेनेटिक रिसोर्सेस विद इन नॅचरल और ह्युमन मेड इकोसिस्टम. सर्व स्पीसीजना त्यांचं नैसर्गिक वातावरण प्रोव्हाइड करून त्यांच्या वातावरणाप्रमाणे त्यांना जगण्याची संधी देणं म्हणजे इन सिटू कॉन्झर्वेशन, ऑन साइट. इट इन्क्लूड्स प्रोटेक्टेड एरियाज सच ॲज नॅशनल पार्क्स. आपण नॅशनल पार्क बनवलेत, सेंच्युरीज बनवल्यात, बायोस्फियर रिझर्व बनवलेत, कल्चरल लँडस्केप बनवलेत, नॅचरल मॉन्युमेंट्स बनवलेले आहेत. त्यासाठी आपण हे बनवलेलं आहे. जसं इंडियामध्ये 14 बायोस्फियर रिझर्व आहेत, 19 नॅशनल पार्क आहेत आणि 448 वाईल्ड लाईफ सेंच्युरीज आहेत.
त्यांना नैसर्गिक वातावरण प्रोव्हाइड करायचंय. अभयारण्ये जसं ताडोबा अभयारण्य आहे, अशा प्रकारे आपण नैसर्गिक कंडिशन मध्ये त्यांना जगण्याची संधी देऊ शकतो. स्ट्रिक्टली रिझर्व फॉर वेलफेअर ऑफ वाईल्ड लाईफ वेअर प्रायव्हेट ओनरशिप कल्टिवेशन ग्रेझिंग आर प्रोहिबिटेड. काही एरिया आपण त्यांचे असे बनवलेत की तिथं कुणाला घरं बांधायला परवानगी नाही, कुठं जायला परवानगी नाही, त्याचा वापर करायला परवानगी नाही आहे. असे स्ट्रिक्ट आपण वेलफेअर एरियाज बनवलेले आहेत. जसं एर्नाकुलम नॅशनल पार्क इन केरळा, इथं कुणालाच परवानगी नाही आहे, तिथं वाईल्ड लाईफ प्रोटेक्ट केलंय आपण. एराविकुलम नॅशनल पार्क मुन्नार. त्याचबरोबर हेअर प्रोटेक्शन गिवन ओनली टू ॲनिमल्स, फक्त ॲनिमलला प्रोटेक्शन काही ठिकाणी दिलंय आपण. कलेक्शन ऑफ टिंबर्स मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट प्रायव्हेट ओनरशिप अलाउ केलेली आहे. म्हणजे आपण झोन्स बनवलेत, तुम्हाला मी नंतर झोन दाखवतो. आपण टिंबर्स मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट वगैरे प्रायव्हेट ओनरशिप वगैरे परमिशन दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल पेरियार वाईल्ड लाईफ सेंच्युरी, तिथं फक्त ॲनिमल्सना आपण प्रोटेक्ट केलंय. पेरियार वाईल्ड लाईफ सेंच्युरी इन केरळा, तिथं ॲनिमल्सना प्रोटेक्शन आणि ॲनिमल्सना फार प्रोटेक्ट केलेलं आहे. वाघ असेल, सिंह असेल, हरिण असेल, अशा ज्या स्पीसीज आहेत, आता त्या स्पीसीजला तर आपण प्रोटेक्ट केलेलंच आहे. एरियाज ऑफ लँड ऑर कोस्टल इकोसिस्टम फॉर कॉन्झर्वेशन अँड सस्टेनेबल यूज, जसं निलगिरी बायोस्फियर रिझर्व बघा. त्याचबरोबर सॅक्रेड ग्रूव्ज, सॅक्रेड फॉरेस्ट, म्हणजे आपल्याला काही ठिकाणी धार्मिक दर्जा आहे, पवित्र आहे आपल्यासाठी, श्रद्धेचं ठिकाण आहे आपल्यासाठी, असे काही फॉरेस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट फ्रॅगमेंट्स विच आर कम्युनली प्रोटेक्टेड बेस्ड ऑन रिलिजियस बिलीफ. तिथले लोकल लोक आहेत ते त्यांना पवित्र मानतात, तिथं अजिबात आपल्यासारख्याला इंटरफेअर करू देत नाहीत. सॅक्रेड ग्रूव्ज इन खासी अँड जैंटिया हिल्स ऑफ मेघालया, तिथल्या हिल्समध्ये आपल्याला अजिबात काही इंटरफेअर करू देत नाहीत, कारण त्यांच्यासाठी ते पवित्र आहे, श्रद्धेचं ठिकाण आहे. आरावली हिल्स ऑफ राजस्थान, वेस्टर्न घाट रिजन ऑफ कर्नाटका अँड महाराष्ट्र, सरगुजा, चंदा आणि बस्तार एरियाज ऑफ मध्य प्रदेश, अशी काही ठिकाणं जी आहेत, ही ठिकाणं आपल्या श्रद्धेचं ठिकाण आहे आणि त्याचाही फायदा आपल्याला वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनसाठी होतो. त्यानंतर आता नैसर्गिक हॅबिटॅट झालं. आता काही ठिकाणी आपल्याला आपण बनवलेल्या वातावरणामध्ये आणून त्यांना पाळायचंय, त्याला आपण म्हणतो XC2 ऑफ साइट कॉन्झर्वेशन. इट इज अ कॉन्झर्वेशन ऑफ ऑर्गॅनिझम आउटसाइड देअर नॅचरल हॅबिटॅट. त्यांचं नॅचरल हॅबिटॅट नाही प्रोव्हाइड करायचं, आपण त्यांना आणून पाळतोय, आपल्याकडे ठेवतोय. एक्झाम्पल जेनेटिक रिसोर्सेस सेंटर्स, एक्झाम्पल जेनेटिक रिसोर्सेस अँड झुलॉजिकल पार्क्स आहेत आपल्याकडे, आपण तिथं वाघांना, सिंहांना, वेगवेगळ्या प्राण्यांना त्या पार्क्स मध्ये आणून ठेवलेलं आहे. त्यांचं नैसर्गिक वातावरण दिलंय का त्यांना? नाही दिलेलं.
वाईल्ड लाईफ सफारी पार्क्स आहेत, त्यांना नैसर्गिक वातावरण आहे का? नाही. जसं आपल्याकडं हैदराबादला आहे, म्हैसूरला पार्क आहे, तिथं आणून ॲनिमल ठेवलेत, त्यांना नॅचरल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलेलं नाही. आणि एकदा त्यांना अशा एन्व्हायरमेंटची सवय लागली, नंतर ते नैसर्गिक वातावरणात जगू शकत नाहीत. जसं वाघ आणून ठेवला, त्याला आपण आपल्या वातावरणात आणून ठेवलंय, दररोज त्याला रेडीमेड खायला घातलं, नंतर तो वाघ निघून जंगलात सोडला, तर कुत्र्याने त्या वाघाची शिकार केली, कारण शिकार करणं हे ते विसरूनच गेला. आपण पिंजऱ्यामध्ये वाघ आणून ठेवतो, आपण हत्ती पाळतो, उंट पाळतो, हे सगळं जे आहे ते ऑफसाईट आहे. ऑफसाईट आहे. हे आपण आपल्याकडं टुरिस्ट स्पॉट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आपण बॉटॅनिकल गार्डन बनवलेले आहेत. बॉटॅनिकल गार्डन मध्ये अनेक प्रकारचे प्लांट आपण आणून लावले. जसं आपण निवडुंगाच्या अनेक व्हरायटी लावल्या, पण निवडुंगाला खरी तर कंडिशन कुठली पाहिजे? डेझर्ट. आपण त्यांना डेझर्ट प्रोव्हाइड केलंय का? नाही. आपण तिथं आणून लावणार, आपण बनवलेल्या इथं वातावरणात त्यांनी जगायचंय, त्यांना नॅचरल हॅबिटॅट प्रोव्हाइड करत नाही आपण. तर बॉटॅनिकल गार्डन्स असतील, जीन बँक्स असतील, किंवा क्रायो प्रिझर्वेशन, -196 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या लो टेम्परेचरला त्यांचं प्रिझर्वेशन करणे, ही ऑफसाईट आहे. त्यानंतर हॉटस्पॉट्स. हॉटस्पॉट म्हणजे काय? These are regions with very high species richness, high degree of endemism. Endemism म्हणजे काय? काही स्पीसीज ठराविक एरियातच वाढतात. They are restricted to particular area only. These are called as endemic species. दुसरीकडे वाढत नाही. तर अशा प्रकारे हाय स्पीसीज रिचनेस, हाय डिग्री ऑफ एंडेमिझम, परंतु बऱ्याच यातल्या स्पीसीज आज धोक्यात आहेत. दे आर, मोस्ट ऑफ देम आर थ्रीटर्न्ड. तर असे एरियाज की ज्या एरियामध्ये स्पीसीज रिचनेस आहे, एंडेमिझम भरपूर आहे, असा एरिया म्हणजे हॉटस्पॉट. हॉटस्पॉट. आणि तो एरिया सुद्धा आज धोक्यात आहे. देर आर 34 हॉटस्पॉट्स इन वर्ल्ड. जगामध्ये 34 हॉटस्पॉट आहेत. 3 हॉटस्पॉट्स कव्हर्स इंडियाज बायोडायव्हर्सिटी. त्यातले 3 हॉटस्पॉट जे आहे इंडियाची बायोडायव्हर्सिटी कव्हर करतात. वेस्टर्न घाट्स अँड श्रीलंका, इंडो बर्मा अँड हिमालया, या ठिकाणच्या अतिशय महत्वाच्या एरिया हे हॉटस्पॉट म्हणून डिक्लेअर केलेले आहेत. हॉटस्पॉट आहेत हे. बघा, वेस्टर्न घाट्स ग्रेट बायोडायव्हर्सिटी आहे. इंडो बर्मा हॉटस्पॉट, हिमालयन रीजन, all hotspots together covers less than 2% of Earth's land area. फार कमी एरिया आहे तसा लँडचा. 2% कमी लँड एरिया त्यांनी कव्हर केलाय. बट स्पीसीज रिचनेस इज एक्स्ट्रीमली हाय. स्पीसीज रिचनेस फार 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 आहे तिथं.
protection of hotspot reduced ongoing extinction by 30%. 30% एक्सटिंक्शन होऊ लागलेलं आहे. त्याचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. आता इंटरनॅशनल एफर्ट्स फॉर कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता आपण घेतलेले एफर्ट झाले. इंटरनॅशनल एफर्ट्स काय घेतलेले? अर्थ समिट रिओ डे जेनेरो 1992. Objectives of Earth Summit. Convention on Biological Diversity. Conservation of Biodiversity है. Sustainable use of Biodiversity है. Sharing benefits arising from genetic resources. यांचा विचार या समिट मध्ये केला गेला. वर्ल्ड समिट लोहान्सबर्ग 2002 ला ही समिट. वर्ल्ड समिट सस्टेनेबल डेव्हलपमेंट हेल्ड इन 2002 इन जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिका. 190 देश याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले टू रिड्यूस करंट रेट ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉस. 190 देशांनी ही चिंता व्यक्त केलेली आहे. त्यामुळं बायोडायव्हर्सिटी बद्दल अवेअरनेस आपला वाढणं गरजेचं आहेच. मगाशी तुम्हाला मी झोन म्हटलं होतं. हा सेंट्रल झोन आहे ना, कोर झोन म्हणतो त्याला आपण. या कोर झोन मध्ये कोणालाच एंट्री नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये निसर्गात जेव्हा आहेत जगणारे ॲनिमल्स असतील, प्लॅन्ट्स असतील, त्यांनाच फक्त तिथं जगता येतं. ह्युमनच्या कुठल्याच व्यक्तीला तिथं काहीच करता येत नाही. असा हा कोर झोन आहे. नो ह्युमन ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतर हा बफर झोन आहे. या बफर झोन मध्ये लिमिटेड ह्युमनची ऍक्टिव्हिटी आहे. तिथं त्याला परमिशन आहे. घरं बांधायला वगैरे परमिशन, घरे बांधायला नाही, पण लिमिटेड ऍक्टिव्हिटीला इथं परमिशन आहे. आणि ट्रान्झिशनल झोन जो आहे, हा ट्रान्झिशनल झोन आहे. त्या ठिकाणी मात्र ह्युमनला घरं बांधण्यासाठी, वापर करण्यासाठी परमिशन आहे. 3 झोन आपण सांगितले. कुठला? कोर झोन. कसलीच परमिशन आपल्याला नाही आहे. त्यानंतर बफर झोन. बफर झोन मध्ये ॲनिमलला प्रोटेक्शन आपण दिलंय, मगाशी चर्चा केली आपण. पण प्लॅन्टचे काही प्रॉडक्ट आपण तिथून मिळवू शकतो. आणि ट्रान्झिशनल झोन मध्ये आपण घरं बांधू शकतो. असे झोन्स आपण केलेले आहेत. शेवटी थँक्यू व्हेरी मच. हे चॅप्टर NCERT मधून करा. बाहेरचं जनरल चॅप्टरला वाचायची गरज नाही. आणि स्ट्रिक्टली NCERT फॉलो करा या चॅप्टरसाठी. कारण याच्यावर जास्त आपण बाहेर वाचत गेलो तर आपलं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. आणि काही डाऊट असेल तर मला जरूर कळवा. थँक्यू व्हेरी मच.